Hello students, welcome in 8th maths class. 7.1 मध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशन शिकलेलो आहोत. आता एक वेगळा प्रकार शिकणार आहे. त्यासाठी एक एक्झाम्पल मी बोर्डवर लिहिलेले आहे. हे एक्झाम्पल आहे, ड्रिल साठी मुलं ग्राउंडवरती उभी केली जातात. तेव्हा ती कशी उभी केली जातात? फिक्स नंबर ऑफ स्टुडंट्स असतात. सर्व विद्यार्थी रो मध्ये उभे करायचे आहेत. तर इथे 40 स्टुडंट्स एका रो मध्ये जर आले तर अशा 6 रोज होतात. 10 स्टुडंट्स जर एका रो मध्ये उभे केले तर 24 रोज होतात. एका रो मध्ये जर 24 स्टुडंट्स उभा करायचे झाले तर किती रोज होतील? तर या दोन एक्झाम्पल वरून आपल्या लक्षात येईल की 40 स्टुडंट्स इन अ रो आहेत, तर अशा नंबर ऑफ रोज होतात 6. म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स तिथे आहेत 240. आपल्याला असं करायचं आहे, 24 स्टुडंट्स एका रो मध्ये ठेवले तर इथे किती रोज होतील? तर 24 10 जा 240, म्हणून इथे आपण 10 लिहिलं. आपल्याला 240 स्टुडंट्स आहेत. एका रो मध्ये 12, तर 12 2 जा 24 आणि 0. एका रो मध्ये 12 स्टुडंट्स असतील तर अशा रोज होतील 20. 30 रोज करायचे आहेत आपल्याला आणि टोटल स्टुडंट्स आहेत 240, तर आपण 38 जा 240, म्हणून 8 नंबर ऑफ स्टुडंट्स एका रो मध्ये उभे करावे लागतील. एका रो मध्ये आपण जितके स्टुडंट्स इथे उभे केले त्यापेक्षा कमी स्टुडंट्स इथे उभे केले. इथं जे नंबर ऑफ रोज झाले त्यापेक्षा इथं नंबर ऑफ रोज वाढले. म्हणजे याच्यामध्ये डिक्रीज झाल्यानंतर याच्यामध्ये इन्क्रीज झाले. नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो डिक्रीज झाला तर नंबर ऑफ रोज इन्क्रीज होतात. आता इथे पुन्हा इन्क्रीज झाली आहे नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो, तर त्यावेळी रोज कमी झाले. परंतु या प्रत्येक पेअर मधल्या नंबरचं प्रॉडक्ट प्रत्येक वेळी 240 येतं. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स फिक्स आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स कॉन्स्टंट आहे आणि तो आहे 240. म्हणजेच नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो अँड नंबर ऑफ रोज यांचं प्रॉडक्ट नेहमी कॉन्स्टंट आहे. आपण याला नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो ला x असं व्हेरिएबल दिलं आणि नंबर ऑफ रोज ना y असं व्हेरिएबल दिलं. तर x आणि y मध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे. x इनव्हर्सली व्हॅरीज as y असं लिहिलं जातं आणि सिम्बॉलिकली ते असं लिहिलं जातं. x इनव्हर्सली व्हॅरीज as y. आता या दोघांमध्ये हा जो कॉन्स्टंट आहे म्हणजे x आणि y यांचं प्रॉडक्ट केल्यानंतर सेम आला सगळीकडे, तर तो नंबर कॉन्स्टंट आहे. म्हणून इथे आपण त्याला कॉन्स्टंटला k असं म्हणणार आहे आणि तो कॉन्स्टंट एक असा लिहिला जातो किंवा x into y is equal to k, where k is constant of व्हेरिएशन. जे व्हेरिएशनचे दोन टाइप्स आपण बघितले, एक डायरेक्ट व्हेरिएशन आणि दुसरं इनव्हर्स व्हेरिएशन. जेव्हा x into y हे प्रॉडक्ट स्थिर राहतं, कॉन्स्टंट राहतं, तेव्हा इनव्हर्स व्हेरिएशन आहे असं म्हणायचं. x आणि y यांच्यामधला रेशो म्हणजेच x upon y is equal to k and k means constant. तर अशा पद्धतीने आपण आज व्हेरिएशनचा दुसरा प्रकार बघणार आहोत आणि तो आहे इनव्हर्स व्हेरिएशन. आता बघूया आपण एक एक्झाम्पल. इफ a varies inversely as b then complete the following table. हे टेबल आपल्याला दिलेलं आहे आणि याच्यामध्ये a ची व्हॅल्यू 6 असेल तर b ची व्हॅल्यू 20 असते आणि a आणि b चं प्रॉडक्ट 120 आहे त्यावेळेला. जर a ची व्हॅल्यू 12 आहे, b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, परंतु a into b हे प्रॉडक्ट आपल्याला माहित आहे 120. तर याचं मीनिंग असं झालं की या पेअर साठी जो प्रॉडक्ट आला तोच प्रॉडक्ट या पेअर साठी पण आहे. याचाच अर्थ a into b is constant म्हणजेच k.
ए आणि बी हे प्रॉडक्ट कॉन्स्टंट आले, याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की ए आणि बी मध्ये इनव्हर्स व्हॅरिएशन आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो ए इनव्हर्सली व्हॅरीज ॲज बी, आणि हे सिम्बॉलिकली आपण लिहितो ए व्हॅरीज इनव्हर्सली विथ बी. Therefore, A equal to K upon B or A into B is equal to K, where K is constant of variation. हे झालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता यापैकी दोघांपैकी एक व्हॅल्यू दिलेली असेल, इथे A दिलेला आहे, B फाइंड आउट करायचं आहे. A दिलेला आहे, B फाइंड आउट करायचं आहे. B दिलेला आहे, A फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे एकदा आपल्याला K माहित असेल, इथे K माहित झाली 120 आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन झालं A into B is equal to 120. अशा वेळेला आपल्याला जी व्हॅल्यू दिली असेल ती दिलेली आहे, तर B आपण काढू शकतो. B is equal to, therefore B is equal to 120 divided by 12 is equal to 12 tens are 120 10. याच पद्धतीने आपण ही व्हॅल्यू काढू शकतो, कारण एकदा का या एक्झाम्पल मधला के माहित झाला आपल्याला, के आहे 120. प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे, म्हणजे इतर दोन ठिकाणी सुद्धा ए इंटू बी 120 येणार आहे. राहिला प्रश्न ए दिला असेल तर बी काढण्याचा, तर 15 8 जा 120. पुन्हा 4 ने 120 ला डिवाइड केल्यानंतर इथे येतील 30. तर हे एक्झाम्पल मी थोडंसं शॉर्ट मध्ये सॉल्व्ह केलं, कारण आता आपल्याला प्रोसिजर कळलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया आपण एक्झाम्पल नंबर 2. इथे दिलेल्या एक्झाम्पल मध्ये f इनव्हर्सली व्हॅरीज विथ d स्क्वेअर. याचं रीडिंग आपण कसं केलं बघा, f इनव्हर्सली व्हॅरीज विथ d स्क्वेअर, कारण हा रेसिप्रोकल मध्ये लिहिलेला d स्क्वेअर म्हणजे इनव्हर्स प्रपोर्शन, इनव्हर्स व्हॅरिएशन, म्हणून f इनव्हर्सली व्हॅरीज विथ d स्क्वेअर. when d equal to 5, f equal to 18. hence if d equal to 10, find f. आणखी एक एक्झाम्पल आहे, f equal to 50, find d. हे झालं एक्झाम्पल. आता आपण सुरुवात करूया. f इनव्हर्सली व्हॅरीज विथ d स्क्वेअर. म्हणजे f आणि d स्क्वेअर हे प्रॉडक्ट कॉन्स्टंट असेल. k इज कॉन्स्टंट. हा k जो कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायची पहिल्यांदा, कारण आपल्याला d आणि f इथे दिलेले आहे. शोध केलंय की k मिळणार आहे. इथे f आहे 18, d आहे 5, म्हणून 5 स्क्वेअर इक्वल टू k. 18 into 25 equal to k. Therefore k is equal to 450. हा झाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, आणि म्हणून इक्वेशन ऑफ व्हेरिएशन होईल f into d square is equal to k. म्हणजेच f into d square is equal to 450. म्हणजे पहिल्या या एक्झाम्पल वरून आपल्याला जो k मिळाला तो इतरही ठिकाणी कॉन्स्टंट राहणार आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू आपण लिहून घेतली. आणि प्रत्येक एक्झाम्पल मध्ये पुढच्या either f will be given or d will be given and the remaining variable will be asked. In first example, d is given. If d is equal to 10, find f. हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. तर याच्यामध्ये आपण या इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यूज ठेवणार आहे. f into d square means 10 square equal to 450. f into 100 equal to 450. f equal to 450 divided by 100 is equal to 4.5. आता डेसिमल पॉइंट इथे आहे, 2 प्लेसेस डेसिमल लेफ्टला सर्किल आणि 4.5 किंवा 4.50. तर अशाच पद्धतीने आपण हे दुसरं एक्झाम्पल सोडवायला घेऊया. आपण मग असं बघितलं होतं की f into d square is equal to k हे इक्वेशन आहे, आणि k ची व्हॅल्यू आपल्याला माहित झालेली आहे, ती आहे 450. तर f साठी आपण 50 लिहिणार आहे, म्हणून 50 into d square is equal to 450.
डी स्क्वेअर इज इक्वल टू 450 डिवाइडेड बाय 50 डिव्हिजन झाली 9. डी स्क्वेअर इज इक्वल टू 9. आपल्याला डी फाइंड आउट करायचा आहे आणि म्हणून स्क्वेअर रूट आपण दोन्ही बाजूचे घेतले. दोन रूट्स येतात 3 आणि -3 म्हणून डी साठी दोन व्हॅल्यू झाल्या आहेत 3 आणि -3. त्या दोन्ही व्हॅल्यू एक्सेप्टेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया आता प्रॅक्टिस सेट 7.2 इनव्हर्स व्हेरिएशन वरती आधारित एक्झाम्पल्स याच्यामध्ये आपण सोडवणार आहोत. हे पहिलं एक्झाम्पल आहे. तर इथे दिलेले आहेत नंबर ऑफ वर्कर्स 30. तर 6 डेज मध्ये ते वर्क कंप्लीट होतो. जर 20 वर्कर्स असतील 9 डेज मध्ये ते वर्क कंप्लीट होतो. म्हणजे याचा अर्थ हे जर प्रॉडक्ट आपण इथे बघितलं 30 × 6 ते होतात 180. तसंच 20 × 9 हे सुद्धा 180 होतात. आपण नंबर ऑफ वर्कर्स साठी W आणि नंबर ऑफ डेज साठी D असं जर व्हेरिएबल घेतलं तर या दोन व्हेरिएबलचं प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे. नेहमीच आपण बघतो की वर्कर्स वाढवले की काम कमी दिवसात कंप्लीट होईल. म्हणून हे इनव्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे. W व्हॅरीज इनव्हर्सली विथ D. म्हणजेच W इक्वल टू K/D किंवा W × D इक्वल टू K. आणि तो K किती येतो 180. हे इक्वेशन W × D इज इक्वल टू 180. इथे W ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. D दिलेला आहे आणि तो आपण सबस्टिट्यूट करूया. हे फर्स्ट एक्झाम्पल यातलं D इक्वल टू 12 ठेवायचं आहे आणि W फाइंड आउट करायचा आहे. W इज इक्वल टू 180 डिवाइडेड बाय 12 इज इक्वल टू 50. आणि जेव्हा 12 डेज मध्ये वर्क कंप्लीट करायचं असेल तर आपल्याला तिथे 15 वर्कर्स घ्यावे लागतील कामासाठी. या सगळ्या ठिकाणी ऑब्विसली 180 येणार आहे कारण नेहमीच नंबर ऑफ वर्कर्स आणि डेज रिक्वायर्ड टू कंप्लीट द वर्क आणि इनव्हर्स व्हेरिएशन. हे इथे आपण एक एक्झाम्पल सोडवलं. आता दुसरं एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपण W × D इक्वल टू 180 हे व्हेरिएशनचे इक्वेशन पहिल्यांदा लिहून घ्यायचं. W इक्वल टू 10 तो सबस्टिट्यूट केला आणि आपल्याला D मिळेल 180 डिवाइडेड बाय 10 इक्वल टू 18. आणि या पद्धतीने आता हे एक्झाम्पल पण सोडवता येईल. D ची व्हॅल्यू 36. 180 डिवाइडेड बाय 36. 36 डेज मध्ये कंप्लीट करायचं झालेलं आहे काम. किती वर्कर्स कामावरती होते 5 वर्कर्स तिथे कामावरती असणार आहेत. आता बघूया एक्झाम्पल नंबर 2. फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर एव्हरी एक्झाम्पल. या सेकंड एक्झाम्पल मध्ये एकूण 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत वेगवेगळी. त्यातलं हे पहिलं एक्झाम्पल आहे P इनव्हर्सली व्हॅरीज विथ Q. If P is 15 then Q is 4. आपल्याला फक्त कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढायचं आहे. आता P इनव्हर्सली व्हॅरीज विथ Q म्हणजे इनव्हर्स व्हेरिएशन आहे. तर इक्वेशन K चा वापर करून एक तर असं लिहिलं जाईल किंवा P × Q इज इक्वल टू K कॉन्स्टंट. दुसरं P 15 असताना Q 4 आहे. If P 15 then Q 4. त्यामुळे काय होईल की ही K ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. P आणि Q च्या व्हॅल्यू याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट केल्या. 60 15 4 60. म्हणून इक्वेशन ऑफ व्हेरिएशन होईल P × Q इक्वल टू 16. या पद्धतीनेच आपण उरलेले एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार आहोत. Z inversely varies as W. Z is equal to 2.5 दिलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे व्हेरिएशनचं जे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे ते इक्वेशन फॉर्म मध्ये लिहू किंवा दुसऱ्या पद्धतीने Z × W इक्वल टू K. Z आणि W च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या म्हणजे K मिळेल. हे K ची व्हॅल्यू आली 60.
कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळालेला आहे. तर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन होईल z इंटू डब्ल्यू इक्वल टू 60. आणि हे पण आन्सर विचारलेला आहे म्हणून आपण इथे स्वतः बॉक्स केलेला आहे. s इन्व्हर्सली व्हॅरीज विथ टी स्क्वेअर आणि s आणि t च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. इक्वेशन लिहूया या व्हेरिएशन साठी. आणि इथे काय k म्हणजे कॉन्स्टंट आहे. हेच आपण s इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू k असं लिहू शकतो. आणि याच्यामध्ये आता आपण s आणि t च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत. s इज इक्वल टू 4, t इक्वल टू 5, t चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर आणि k इज इक्वल टू 4 इंटू 25 इक्वल टू 100. आणि याच्या आधारे आपण आता इक्वेशन लिहू शकतो. हे इक्वेशन s इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू 100. x varies inversely with root y. root y is equal to k. हे त्याच्यामधलं व्हेरिएशनचं एक्झाम्पल झालं. आपल्याला k फाइंड आउट केला की इक्वेशन लिहिता येईल. तर आपण लिहूया x 15 आणि y 9. 15 इंटू याची व्हॅल्यू झाली 3 कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि मग आपण इक्वेशन लिहू शकतो. Therefore, equation of variation will be x root y equal to 45. पुढचं एक्झाम्पल आहे. The boxes are to be filled with apples in a heap. If 24 apples are put in a box, then 27 boxes are needed. If 36 apples are filled in a box, how many boxes will be needed? म्हणजे ऍपलचा असा हीप केलेला आहे आणि त्यातनं जर 24 ऍपल्स एका बॉक्स मध्ये जर भरली तर 27 बॉक्सेस लागतात. आता आपण इथे नंबर ऑफ ऍपल्स आणि नंबर ऑफ बॉक्सेस असे दोन व्हेरिएबल्स येतील. If 36 apples are filled in a box, then how many boxes will be required? असा क्वेश्चन आहे. नंबर ऑफ ऍपल्स फिक्स्ड आहे म्हणजे एका हीप मध्ये ऍपल्स आहेत आणि त्यातली ऍपल्स आपल्याला सगळी बॉक्स मध्ये बसवायची आहेत. तर एकदा 24 ऍपल्स एका बॉक्स मध्ये बसवायची झाली तर असे 27 बॉक्सेस लागतात. ही सगळी ऍपल्स एका बॉक्स मध्ये 36 या पद्धतीने भरली तर किती बॉक्सेस लागतील? नंबर ऑफ ऍपल्स इज कॉन्स्टंट. Therefore, a into b is constant. आणि जे आपण k या लेटर मध्ये दाखवतो म्हणून k इज कॉन्स्टंट हे तिथे आपण मेन्शन करायचं. तर या पहिल्या एक्झाम्पल वरून आपल्याला कळतं की a हे व्हेरिएबल साठी 24 असेल तर b साठी 21 असं केल्यानंतर आपल्याला k मिळेल. टोटल नंबर ऑफ ऍपल्स किती आहे ते कळेल. टोटल नंबर ऑफ ऍपल्स होईल 648. a into b is equal to 648. आपल्याला मिळालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आणि त्यापैकी a दिलेला आहे 36 तर b फाइंड आउट करायचा आहे. b इज इक्वल टू 648 अपॉन 36. 6 ने डिवाइड होतं का बघूया. 6 6 जा आणि 6 1 जा आणि 6 8 जा म्हणजे अजून पुढे 6 1 जा आणि 6 8 जाईल. म्हणजेच एका बॉक्स मध्ये 36 ऍपल्स ठेवले तर असे बॉक्स लागतील 18. आणि म्हणून आपण इथे लिहूया 18. तुमच्या बरोबर टेक्स्ट बुक आहेच त्यामुळे एक्झाम्पल नंबर मी 4 रीड करते तर त्या पद्धतीने आपण डायरेक्ट आन्सर्स इथे लिहित जाऊया. राइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स यूजिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. द वेवलेंथ ऑफ साउंड ही वेवलेंथ आहे एल लेटरने दाखवली जाते and its frequency f are in inverse variation. L आणि f मध्ये inverse variation आहे तर ते कसे लिहिले जाईल? L and f are in inverse variation. दुसरं एक्झाम्पल. The intensity I of light varies inversely with the square of the distance d of a screen from the lamp. आता लाईटची इंटेन्सिटी आहे आणि डिस्टन्स d ऑफ अ स्क्रीन फ्रॉम द लॅम्प. एका ठिकाणी लॅम्प ठेवलेला आहे त्या लॅम्पची इंटेन्सिटी आहे I आणि
त्या लाईट पासून स्क्रीन आहे डी डिस्टन्स वरती, तर त्या दोघांमधलं व्हेरिएशन कसं आहे बघा. द इंटेन्सिटी ऑफ लाईट व्हॅरीज इनव्हर्सली विथ स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ अ स्क्रीन. आय आणि डी स्क्वेअर यांच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे. आता बघूया एक्झाम्पल नंबर 5. एक्स व्हॅरीज इनव्हर्सली ॲज √y and when x is equal to 40, y equal to 16. If x is equal to 10, find y. या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि इनव्हर्स व्हेरिएशन दिलेलं आहे. आपण के फाइंड आउट करूया. जेव्हा इनव्हर्स व्हेरिएशन असतं तेव्हा प्रॉडक्ट ऑफ द व्हेरिएबल्स इज कॉन्स्टंट. Therefore, x into √y is equal to k. x आणि y च्या दिलेल्या व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला की आपल्याला k मिळणार आहे. x is equal to 40, y equal to 16, त्याचं स्क्वेअर रूट आहे आणि k is equal to 40 into ही व्हॅल्यू आपण काढली, ती झाली 4. स्क्वेअर रूट ऑफ 16 is equal to 4. ही झाली 160. म्हणजे k ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळाली. आता आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहू शकतो आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन होईल x into √y equal to 160. तर x into √y equal to 160 याच्यामध्ये आपण x is equal to 10 ठेवायचं आहे आणि y फाइंड आउट करायचा आहे. into √y equal to 160. Therefore, √y equal to 160 divided by 10 equal to 60. तर y म्हणजे आपण लेफ्ट साइडला स्क्वेअर करतो. स्क्वेअर रूटचं स्क्वेअर असं केल्यामुळे म्हणजे त्याचा स्क्वेअर असं जर केलं तर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतात. किंवा अजून डिटेलमध्ये स्क्वेअर रूट y म्हणजेच काय, y⁻½ आणि त्याची जर आपण सेकंड पॉवर म्हणजे स्क्वेअर घेतला तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि 1 पॉवर म्हणजेच y येईल आणि म्हणून आपण 16 चा सुद्धा स्क्वेअर घेणार आणि तो येतो 256. 16 चा स्क्वेअर येतो 256 आणि म्हणून y ची व्हॅल्यू आली 256. बोर्ड अपुरा असल्यामुळे थोडंसं किचकट लिहावं लागतं, बट आय होप यू कॅन अंडरस्टँड. आणि या प्रॅक्टिस सेट मधलं हे लास्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 6. x varies inversely as y when x is equal to 15 then y, if x is equal to 20 then y is equal to what? x varies inversely as y. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन लगेचच करून घ्यायचं. दिलेल्या एक्झाम्पलचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन x varies inversely as y आपण लिहिलेलं आहे इथे. Therefore, x is equal to k upon y or x into y equal to k. या दोघांपैकी तुम्ही एकच इक्वेशन लिहिलं तरी चालतं. हे बेटर आहे की x into y is equal to k म्हणजे x आणि y चा प्रोडक्ट कॉन्स्टंट येतो. k is कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. x आणि y च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत 15 आणि 10. त्या सबस्टिट्यूट केल्या की आपल्याला k मिळाला. k ची व्हॅल्यू आली 150. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळाला की आपण इक्वेशन लिहू शकतो आणि इक्वेशन येतं x into y is equal to 150. If x is equal to 20 then y equal to question mark. तर आपण x सबस्टिट्यूट करायचा. x is equal to 20 आहे, सबस्टिट्यूट केला आणि y मिळाला 150 divided by 20 is equal to 7.5. y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 7.5. थँक्यू फ्रेंड्स. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर अँड कमेंट. सबस्क्राईब द चॅनल टू.